काळ भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी 4 महिला विराजमान झालेल्या आहेत. हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे. सुप्रीम कोर्टामध्ये बी नागारत्ना हे एकमेव न्यायाधीश आहेत आणि खूप भारी आहेत त्यांची अनेक जजमेंट्स आपण आपल्या प्रोग्राममध्ये वापरत असतो. त्यांची केसलं जे आहे बी नागारत्नांचे हे संपूर्ण भारतभर वापरले जातात. खूप चांगले न्यायाधीश आहेत. आता 4 न्यायाधीश न्यायमूर्तीपदी राज्याच्या नियुक्त झालेले आहेत. त्यांची नावे अशी: सिक्कीमच्या न्यायाधीशपदी ज्या पूर्वी मीनाक्षी मदन रॉय होत्या, त्या आता पटनाला त्यांना नियुक्ती केलेली आहे. गुजरातच्या ज्या मुख्य न्यायमूर्तीपदी सुनीता अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मेघालयच्या न्यायमूर्तीपदी आपल्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या रेवती मोहिते डेरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आंध्र प्रदेशला लिसा गिल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या 4ही न्यायाधीश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त झालेले आहेत. खूप अभिमानाची गोष्ट आहे. न्यायव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग खूप वाढत आहे. फेब्रुवारी 2026मध्ये एकूण 781 महिला होत्या. त्यापैकी 116 महिला न्यायाधीश बनलेल्या होत्या. अशी आत्तापर्यंत उपलब्ध आकडेवारी आहे संपूर्ण भारतातली. पहिल्या ज्या महिला न्यायाधीश बनलेल्या होत्या या संपूर्ण भारतामध्ये त्या होत्या इंदिरा बॅनर्जी. त्या मध्य प्रदेशमधल्या होत्या. कोलकात्याच्या न्यायमूर्तीपदी निशिता म्हात्रे यांची निवड झालेली आहे. ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. न्यायसंस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी सुप्रीम कोर्टाने पावले उचललेली आहेत. अनेक फॅमिली कोर्टामध्ये सुद्धा प्रमुख न्यायाधीशपदी महिलाच आहे आणि महिलांचा सहभाग वाढतो. बार काउन्सिलमध्ये सुद्धा 5 महिलांना निवडणूक लढण्याची परवानगी दिली होती. 2 महिला अपॉइंट केल्या गेल्या होत्या. न्यायसंस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढतो ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे आणि महिलांनी पुढे आलं पाहिजे. महिला आहेतच. महिलांची संख्या जरी कमी असली, वकील कमी असले महिला, तर त्यांना प्रतिनिधित्व देण्यात आलेले बार काउन्सिल ऑफ इंडियाने. आणि आता न्यायमूर्तीपदी महिला नियुक्ती होत आहेत ही आपल्या दृष्टिकोनातून आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद.